वेलकम टू द डायरी ऑफ केतकी. तोंडावरनं कळतंय माझा मूड ऑफ आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे 2-3 दिवस मी घरी होते आणि घरून आज पुण्याला आले आणि घरी याच्यासाठीच गेले होते. मी लास्ट व्लॉगमध्ये हे सांगितलं पण होतं, की माझं सिलेंडर संपलाय. तो खूप अवघड आहे इथं सिलेंडर मिळणं आणि म्हटले इंडक्शन घ्यावा. इंडक्शनसाठी ऑनलाईन चेक केलं, तर डबल प्राईस झालेत इंडक्शन्सचे. मग म्हटलं एकदा लोणंदला जाऊन चेक करावं, की तिथं तरी कमी असतील इंडक्शन्सचे प्राईस. आणि हां, कंपॅरेटिव्हली होते. पप्पांनी तिथं आधीच चेक केलं होतं. तर तिथं आहेत प्राईस कमी इंडक्शनचे. तर तिकडे गेले मी घरी. हां, तोपर्यंत थोड्या दिवसांपर्यंत मला इथं बिल्डिंगमधल्या ज्या 3rd फ्लोअरवरच्या काकू आहेत, त्यांनी खूप हेल्प केली. त्यांनी त्यांचा इंडक्शन दिला आणि मी बोलले पण नव्हते तसं, पण त्यांनी स्वतःहून इंडक्शन दिला. म्हणजे तुला वापरायचा आहे तेवढा वापर तू. म्हणजे जितके दिवस तुला वापरायचं आहे तेवढा वापर तू. मला पण खूप छान वाटलं, की असतात बाबा असे पण मदत करणारे लोकं. कारण मे बी त्यांचा पण सिलेंडर संपू शकत होता आणि म्हणजे ठीक आहे व्हॉटएव्हर, पण त्यांनी हेल्प केली मला खूप भारी वाटतंय. हां, तर कमिंग टू द पॉइंट घरी गेले. परवा इंडक्शन घेतला. ते रेड हॉट मी थोड्या थोड्या वेळात ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेल ते कसं इंडक्शन लाईट आणि ह्याच्यावरच मी मुद्दा बनवणार होते. तर इंडक्शन घेतला. इंडक्शन घेतल्यानंतर इथं घरी आले. दुपारी मला काय अशी खास भूक नव्हती. मी काय जेवण बनवलं नाही. आता संध्याकाळचं जेवण बनवायची वेळ आली तर लाईट गेली. जवळ-जवळ 1 तास झालं लाईट गेली होती आणि आत्ताशी हे व्लॉग शूट करत असताना लाईट लाईट पण किती चॅप्टर आहे तिला पण कळतंय. आत्ता व्लॉग शूट करत असताना आत्ताशी लाईट आली. 1 तासभर लाईट गेली आणि मी अशीच बसलीये आणि मला वापरायचा आहे इंडक्शन, जो लाईटीवरच फक्त चालू शकतो. सिलेंडरचं किती भारी ना आपण इझिली कधीही पाहिजे तेव्हा मला गरम पाणी प्यायचंय, मला चहा करायचा आहे, मी हे करायचं, ते करायचं आपण लगेच हे करतो. पण इंडक्शन असल्यावर किती किती सुद्धा महागातला तुम्ही इंडक्शन घ्या, कितीही काय करा. पण लाईट नसेल, काही उपयोग नाही. तुम्हाला उपाशी बसावं लागतं. मला कळत नाही आता पुढचे काही दिवस मी हे इंडक्शनवर कसं भागवणार आहे, जेव्हा लाईट नसणार आहे. आणि मे बी पालखी जेव्हा जवळ येते तेव्हा त्याच्या आसपास म्हणजे मे, जूनच्या आसपास लाईट सारखी जात असते. तर मला कळत नाही, की सकाळी एकदाच सगळं बनवून ठेवावं लागेल आणि नंतर मग दिवसभर तेच खायचं. का कसं मॅनेज करायचं? बट आहे थोडंसं आता रिस्ट्रिक्शन्स नाही बट लिमिटेशन्स सॉरी रिस्ट्रिक्शन्स नाही, लिमिटेशन्स येतात आणि आता चालायचं. वॉर जोपर्यंत संपत नाही, सिलेंडर त्यांच्या ओरिजिनल प्राईसवर जोपर्यंत येत नाहीत. ब्लॅकने घ्यायचं म्हटलं तरी तसं पण मग ते लोकं म्हणतात, की केस करतायत वगैरे. ठीक आहे. नाही पॉसिबल. माझ्याकडे कार्ड नाही. त्यामुळे ही सगळी स्टोरी चालू आहे. ते असतं तर एक वेळ थोडं ठीक आहे बरं झालं असतं. कारण एक सिलेंडर मला भरपूर दिवस म्हणजे जवळ-जवळ 2 ते 3 महिने जाऊ शकतो. मला जास्त काय असं खूप बनवायला नाही लागत. सो ठीक आहे बघू आता चालायचं. तर हे आहे मी घेतलेलं इंडक्शन. हे असं रेड प्लेटिंग आहे तिथे पोर्ट्रेट तिथून ती हीट होते आणि हे त्याचे फंक्शन्स आहेत फ्राईड, बार्बेक्यू, सूप, टाइमर वगैरे आहे. इथून तुम्ही चेंज करू शकता. तर हे घेतलंय. पण ह्याचा काय उपयोग तुम्हीच सांगा जेव्हा लाईट नसेल? कसं स्वयंपाक करायचा माणसाने? सो येस, धिस इज द एंड ऑफ द व्लॉग. खरं तर व्लॉग शूट करण्याचं काही कारण म्हणजे तसं संपलंच लगेच व्लॉग चालू असतानाच. बट तरीही मला हा मुद्दा मांडायचा होता, की मीच नाही अशी भरपूर जण असतील, की ज्यांना इंडक्शनमुळे ही लिमिटेशन्स आता येणार आहेत. आणि बघू आता इंडक्शनवर सगळे शिफ्ट होतात. इंडक्शन महागलंय. इंडक्शन महागल्यामुळे त्याचे जे वेसल्स असतील, त्यांचं सुद्धा म्हणजे प्राईस वाढली आहे. आता माहीत नाही, की एका गोष्टीच्या म्हणजे नाही का कमी जास्त अवेलेबिलिटीमुळे बाकी आणखी कोणत्या गोष्टींवर त्याचा परिणाम होणार आहे आणि आणखी कोणत्या गोष्टी महागणार आहेत माहीत नाही. So yes, this is the end of the vlog and thank you so much for watching my vlog. Bye bye.